गिचो दादा गिचो रे पतंग कटी. तर रामराम मंडळी, मकर संक्रांत निमित्त तुम्हाला सर्वांना गोड गोड शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड मुला. तर नेहमीप्रमाणे आपल्या दिवसाची सुरुवात झाली गणपती मंदिरावरून. एक पार्टनर वाढलाय, तो म्हणजे सचिन, आणि हे आहे गणपती बाप्पांचे सुंदर असे मंदिर. दर्शन घेऊन परत आल्यावर गल्लीत उभा होता सतीश, म्हणजे आमचा गुलाबजामुन. थोडी मजाक मस्ती केल्यानंतर अनबॉक्सिंग केला तो आमच्या शुभम, म्हणजे नाट्याचा मोबाईल इन्फिनिक्स. बघा बंदा कसा खुश होतोय. आय हाय. तेवढ्यात आगमन झालं सस्त्या बाहुबलीचं, म्हणजे रवी पाटील. आणि एका एवढं अवघड नाही बरं, फक्त व्हिडिओमध्ये येण्यासाठी नाटकं करतोय, बाकी काही नाही. दुपारी जास्त ऊन असल्यामुळे पतंग उडवण्याचा प्रोग्राम आज संध्याकाळी करायचं ठरवलं आणि आम्ही सगळे मित्र निघालो संगमेश्वर महादेव येथील मंदिराकडे. तिथे गेल्या गेल्या पहिलं मंदिर लागतं हे 19व्या शतकातलं देवी मातेचं मंदिर. सप्तशृंगी माता आणि कालिका माताचं हे कंबाईन मंदिर आहे. दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या उजव्या बाजूकडे असणाऱ्या नदीचा एक फेरफटका मारला, 2-4 फोटो क्लिक केले आणि निघालो आता महादेवाच्या मंदिराकडे. हे आहे संगमेश्वर येथील हेमाडपंथी महादेवाचे मंदिर. 12व्या आणि 13व्या शतकामध्ये झालेले सुंदर आहे दगडावरचे नक्षीकाम आजही जसेच्या तसे या ठिकाणी आहेत. नंदी महाराज तुटले म्हणजे काही ठिकाणी मुघल आक्रांतकांनी आक्रमण करून आपले अनेक मंदिरे उद्ध्वस्त करून टाकली आहे. ती उणीव कधीच भरून निघू शकत नाहीये. असो, आता मंदिरावर आलेच आहात तर दर्शन करूनच घेऊ. जय शिवशंकर, श्री शिवानमस्तुभ्यम. आता तुम्ही म्हणत असणार एवढे बोली बच्चन कसं काय देतोय, तर आधी थोडंफार वाचन केलं मगच बोली बच्चन देतोय. मी काही एवढा विद्वान नाहीये. महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आता आमची पब्लिक निघाली घराकडे, कारण घरी जाऊन पतंग पण उडवायची ना. त्याआधी ह्या जो लेख लिहिलेला आहे पुरातत्व विभागाकडून, तो एकदा नक्की वाचून घ्या. परत जाताना पुढे आहे नवनाथांचं मंदिर आदेश. ह्या मंदिराचं पण दर्शन घेतलं आणि आता परत निघालो घराकडे जाता जाताच पतंग आणि मांजा घेऊन घेतला. आता बघा झाली सुरुवात. मांजा म्हणजे तो नायलॉनचा मांजा नाही बरं, साधा मांजा होता, नाही तर पाठवणार घरी पोलिस. मम्मी पण आली होती वरती पतंग बघायला. म्हटलं बघ बाई बघ. आजच आमच्या नाटूरावने नवीन मोबाईल आणलाय, तर त्याची कॅमेरा क्वालिटी पण चेक करून घेतली. कॅमेरा तर एकदम तुफान आहे बाई, तोडच नाहीये. आता इथून सुरू झाली खरी कॉमेडी. तर ऐका. गिचो दादा गिचो रे पतंग कटी. मागे धंद्याची बरं गिचो दादा गिचो, मेरा बोट अटक गया रे बाबा. हो चली आपली एवढ्यामध्ये मी ड्युअल कॅमेरा ऑन केला, लगेच आला बाबड्या. परत सुरू झालं त्याचं काही. 2-3 पतंग काटने दो, आज कधी नाही मुकाबला हो जाएगा. संध्याकाळी जे उरलेले होते ती गँग भेटली. सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. तुम्हाला पण संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि अशा प्रकारे आपला डे आज या ठिकाणी क्लोज झाला. व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. तब तक के लिए बाय बाय, जय श्रीराम.